पुढची बातमी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची घोषणा आज दुपारी होणार आहे। शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटात पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पद मुरलीधर मोहोळ यांना देण्याचे निश्चित झालं। संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार अजित पवारांना देण्यात आले। अजित पवार आज कार्यकारिणी सदस्यांची दुपारी नावे जाहीर करणार आहेत आणि त्याचबरोबर 4 उपाध्यक्षांची देखील घोषणा होणार आहे। दुपारी 12 वाजता मंत्री दत्ता भरणेंच्या निवासस्थानी सर्व सदस्य एकत्र आले आणि त्यानंतर सर्वसाधारण सभेसाठी ते आता एकत्र येत आहेत। असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा तिढा शुक्रवारी उशिरा सुटला। खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा तिढा सुटला। आज संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल, पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये। अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेल्या क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील। माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल।